माता सांदुरे संघाकडून प्रशिक्षक म्हणून निवेदन शेवटे आपण पाहतोय तर श्री सीमादेवीकडून आपल्याला मंदार गावडे प्रशिक्षकाच्या भूमिकेत नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रशिक्षकांचा एकच नकाला असा सामना आणि आता मात्र सुरेख अशी खेळी अथर्वच्या माध्यमातून आपण पाहतोय. लात मारत मध्यरक्षकाला टिपतोय, गुण जमवतोय तो सीमादेवी सांदुरे संघाच्या खात्यामध्ये गुणांची भर पडताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान 7 नंबरची जशी प्रदान केलेला तर पण तो आपली खेळी सजवतोय. सुरेख अशी खेळी करतोय, सुंदर असं पद आले ते करत आपली खेळी सजवतोय. बोनस गुण पटकवण्याचा आटोपाट असा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त न करता चढाई पण माघारी होते प्रत्युत्तराला चढाईसाठी 7 नंबरची जशी प्रदान केलेला अथर्व वारंवार आपल्या संघाकडून चढाई करतोय. त्याला नक्कीच यश येत आहे. आपल्या संघाचं गुणपत्र खालतं ठेवण्यातून नक्कीच यशस्वी होतोय. दरम्यान 2 खेळाडूचं क्षेत्ररक्षण विखुरलेलं असं क्षेत्ररक्षण नक्कीच आपण पाहतोय. पाहिजे कशा प्रकारची खेळी करणार आहे तो अथर्व. सुरेख सुंदर असा खेळ त्याच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहतोय. कधी वेगावर चालवता येतं, कधी चलाकी गुण जमा करतोय आपल्या संघाच्या खात्यामध्ये. सुरेख सुंदर अशी खेळी अथर्वच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान आता मात्र संत सावध सय्यद अशी खेळी करतोय. पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेत आपल्या संघ सहकार्यात मागे होतो. तिसऱ्या चढाईचा इशारा येतोय जय सीमामाता सांदुरे संघासाठी. 7 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाईपटू म्हणजे कशा प्रकारची खेळी करणार आहे, कशा प्रकारचा गुण जमा करणार आहे. 7 खेळाडूंचं बलाढ्याचं क्षेत्ररक्षण आपण सीसीमध्ये सांदुरे संघाच्या माध्यमातून पाहतोय. या 7 खेळाडूंमध्ये एक गुण जमा करायचा आहे तो अथर्वला. आणि आता मात्र सुरेख असे पकड होतोय. रायडर बादचे पंच कोण करतायत, गुण जमा होतोय. सीसीमध्ये सांदुरे संघाच्या खात्यामध्ये गुणांची भर पडली. एकूणचा एक खेळाडू चढाईचा भार वाढण्यासाठी पुन्हा एकदा 7 नंबरची जशी प्रदान केलेला अथर्व चढाईचा भार वाढण्यासाठी सज्ज झालाय. सुरेख अशी खेळी करतोय. सुंदर एक विरुद्ध एक अशी लढत आहे. कोणत्याही प्रकारे हार म्हणण्यास तयार नाहीत क्षेत्ररक्षक. दरम्यान आता मात्र त्या क्षेत्ररक्षकाला बाद करून अथर्व माघारी होतोय. एक बाद लोड येतोय जय सीमामाता सांदुरे संघावर. पुन्हा एकदा सर्व खेळाडू मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्राला लोड येतोय जय सीमामाता सांदुरे संघावर. दरम्यान आताचा जर गुणफलक आपण पाहिला तर 10 गुणांवर खेळतोय सीमादेवी सांदुरेचा संघ, तर 1 गुणांवर खेळतोय जय सीमामाता सांदुरे संघ. थोडासा खेळ उंचावण्याची गरज आहे ती यजमान संघाला. जय सीमामाता सांदुरे संघाला पहिल्या सत्राला थोडासा पिछाडीवर पडताना नक्कीच आपण पाहतोय. या क्षणाला 9 गुणांनी पिछाडीवर आहे तो जय सीमामाता सांदुरेचा संघ. थोडासा खेळ उंचावण्याची गरज आहे, थोडासा गिअर बदलण्याची गरज आहे तो खेळाचा. तेवढाच तुल्यबळ संघ आहे त्यांच्या समोर. सीमादेवी सांदुरेचा संघ एक चांगल्या प्रकारची कामगिरी प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये करताना नक्कीच आपण पाहतोय. 8 नंबरची जर्सी प्रदान केलेला पडतो सीमादेवी सांदुरे संघाचा आपली खेळी सजवतोय. संत सावध संयमी खेळ करून आपल्या संघाचा माघारी वळतोय प्रत्युत्तराला चढाईसाठी. ओजसला थोडासा आपल्या खेळाचा गेअर नक्कीच बदलावा लागणार आहे, कारण ओजसचा संघ 9 गुणांनी पिछाडीवर पडताना नक्कीच आपण पाहतोय या क्षणाला. ओजस 6 नंबरची जर्सी प्रदान केलेला ओजस उंचापुरा असा ओजस आपली खेळी सजवण्यासाठी तयार होतोय. मध्येच मध्यरक्षकाला हलकीची उलकाणी देताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. कोपरा रक्षकाला टिपल्याची गुण करतोय, खेळाडू मान्य करतोय. दरम्यान प्रत्येक खेळाडूला नक्कीच बाद ठरवणार, गुण जमा होणार आहे. महत्वाचा गुण जमा होतोय बऱ्याचशा वेळानंतर. तो जय सीमामाता सांदुरे संघाच्या खात्यामध्ये गुणांची भर पडते. दरम्यान चढाईसाठी 8 नंबरची जर्सी प्रदान केलेला सीमादेवी सांदुरे संघाचा चढाई पडतो. चालू सामना संपतात होणारा पुढील उपांत्य फेरीचा सामना दुर्गादेवी मुरुड विरुद्ध जय हनुमान तळाचा कोण अंजरले. दोन्ही संघांना पहिला पुकार आहे. संघ नायक आणि संघ व्यवस्थापक आपल्या खेळाडूंना खेळण्याच्या दृष्टीने आपण तयार ठेवायचंय. तिसरा पुकार मिळतात आपण खेळांकडे ताबा घ्यायचा. आता मात्र सुरेख अशी खेळी आहे अथर्वच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय. थोडस हाकार माजवतोय मैदानात अथर्व. सुरेख अशी खेळी आहे. 4 खेळाडू बादची बंद खोड करतायत. सुरेख सुंदर अशी खेळी. मोठासा किंडार पडतोय पुन्हा एकदा जय सीमामाता सांदुरे संघाला. मोठी खेळी करतोय अथर्व. 4 गुणांची भरवशी कामगिरी करून आपल्या संघ सहकार्यात माघारी वळतोय. दरम्यान चढाईचा भार वाढण्यासाठी तेवढाच थोडीसा असा चढाई पडतो. ओजस 6 नंबरची जर्सी प्रदान केलेला ओजस चढाईचा भार होतोय. मध्यरक्षक संजोगला टिपण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. दरम्यान रायडर स्वयंचित बाद होतोय. महत्वाचा गुण जमा होतोय. सीमादेवी सांदुरे संघाच्या खात्यात गुणांची भर पडते. अथर्व अतिशय सुरेख असा खेळ करताना, वादळी खेळी करताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पुन्हा एकदा सुरेख अशी खेळी, सुंदर अशी खेळी आहे. 1 गुणांची चढाई करून 1 गुणांची कमाई करून अथर्व माघारी वळतोय. महत्वाचा गुण जमा होतोय सीमादेवी सांदुरे संघाच्या खात्यामध्ये. एकूण 1 खेळाडू
जय सीमामाता सालदोरे संघाचा 5 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू पाहायचा किती संघ सहकार्यानं मैदानात आणण्यात त्याला यश येणार आहे. सुरेख अशी खेळी करतोय, सुंदर अशी खेळी करतोय. 7 खेळाडूंचा बलाढ्याचं क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय सीमादेवी सालदोरे या संघाकडून. आणि आता मात्र सुरेख अशी पकड होत आहे, सुंदर अशी पकड. रायडर बादचे पंच कोण करतायत, बोनस गुण प्राप्त झाल्याचे पंच कोण करतायत. 1 गुण महत्वाचा जमा होत आहे जय सीमामाता सालदोरे संघाच्या खात्यात. तर 3 गुणांची बरी अशी कामगिरी होते सीमादेवी सालदोरे संघाच्या खात्यात. समालोचन ऐकण्यासाठी माझे सहकारी साहिब सिगोण यांच्याकडे. चला, या ठिकाणी महत्वपूर्ण सामना पाहायला मिळतोय. परंतु यानंतर मात्र अजून एक उपांत्य फेरीचा सामना असेल. क्वार्टर फायनल क्रमांक 2 यानंतर ठेवायला मिळणार आहे. परंतु सध्या स्थितीमध्ये विपुल सुर्वे यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जय सीमामाता सालदोरे थोडासा स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये. तर दुसऱ्या बाजूला श्री सीमादेवी सालदोरे संघ या मॅच मध्ये चांगली पकड मजबूत निर्माण केली आहे त्या ठिकाणी सालदोरे संघाला. दोन्ही संघ एकाच गावातील आहेत, परंतु या ठिकाणी एका संघाला विजयाच्या दिशेने जायचं तर एक संघ सातत्याने थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतो मॅच मध्ये. विपुल सुर्वे या ठिकाणी आक्रमक भूमिका आहे की तितकंच महत्वपूर्ण आहे. कारण आतापर्यंतच की आपण जर बघितलं तर सातत्याने ओजसला चढाई मार्गवरती वाचन केलं जाते. विपुल सुर्वेला थोडंसं थांबवलं जातं. डिफेन्स मार्गवरती भूमिका बजावण्याची जबाबदारी दिली जाते. यावेळेस मात्र आक्रमणाचा प्रयत्न केले जात आहे. परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा रिकाम्या हाताने माघारी परतेल. विपुल सुर्वेचा खेळ संपवतो. या मॅचचा रिझल्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल, परंतु आक्रमक व्हावं लागेल. आणि सध्या स्थितीमध्ये पिछाडीवरती सालदुरेचा संघ पाहायला मिळतोय. जय सीमामाता सालदुरे संघ या ठिकाणी थोडासा अडचणीमध्ये आहे. त्या अडचणीमधून बाहेर काढू शकेल तर विपुल सुर्वे जबाबदारी घ्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. चला, या ठिकाणी पुन्हा एकदा ओजस जर्सी क्रमांक 6 व्हॅलिड रेड करून माघारी परत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आक्रमणासाठी अथर्व जर्सी क्रमांक 7 सालदुरे संघाच्या माध्यमातून या ठिकाणी सज्ज होतोय. यावेळेस मात्र बॅक किक मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल होईल. प्रतीक या खेळाडूला टिकलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. आणि अजून एका गुणाची कमाई आणि पॉइंट टेबल वरती पुन्हा एकदा आघाडीवरती पुढे सरकताना पाहायला मिळतोय. तो मात्र सालदुरेचा संघ एक दमदार प्रदर्शन या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. सालदुरे संघासाठी हा सामना जिंकला गेला तर कुठेतरी सेमीफायनलची लढत तुम्ही खेळू शकता. आणि या सेमीफायनलची लढत म्हणजे या संपूर्ण स्पर्धेमध्ये बक्षीसपत्र खेळण्यासाठी तुम्ही दाखल व्हाल. त्यामुळे हा सामना जिंकणं तितकंच महत्वपूर्ण आहे. यावेळेस मात्र बोनस गुणाची कमाई करत ओजस मात्र आपल्या पोर्टमध्ये ट्रॅव्हल झाला. त्याला आक्रमणासाठी शुभम या ठिकाणी सज्ज होईल. आक्रमण काढण्याचा प्रयत्न केला जातोय. स्वतःच्या उजव्या कडवरती खेळायला सुरुवात केली आहे आणि त्यानंतर मात्र आपला खेळ सावरेल. थोडंसं शांत संयमानं मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर. एक व्हॅलिड रेड आक्रमणासाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 ओजस हा खेळाडू या ठिकाणी सज्ज होईल आक्रमणासाठी. 7 खेळाडूंचा फुल बॅक डिफेन्स आहे. मध्यमपैकी डिफेंडर संजोग यांच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो. पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कडवरती सरसावला आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या खेळाला सुरुवात करतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक सक्सेसफुल कामगिरी आहे. ज्या गुणासाठी ज्या स्किलसाठी ओळखला जातो ओजस त्याचं या ठिकाणी पुन्हा एकदा प्रदर्शन केला जातोय. हँड टच करणे या खेळाडूची खासियत आहे. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा हँड टच केलाय आणि गुणाची कमाई आपल्या संघासाठी केली आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा मल्टी पॉइंट रेड 2 गुणाची कमाई पुन्हा एकदा पाहायला मिळते. या खेळाडूच्या माध्यमातून एका भन्नाट फॉर्म मध्ये सध्या स्थितीमध्ये सालदुरे संघासाठी सध्या सादर करतोय. जर्सी क्रमांक 7 या खेळाडूला पुन्हा एकदा चांगलं प्रदर्शन केलंय. श्री सीमादेवी सालदुरे संघाला या ठिकाणी आपण पाहतोय. या मॅच मध्ये एक भक्कम अशी आघाडी निर्माण करून दिली अथर्वनं. जबरदस्त खेळ आहे. मल्टी पॉइंट रेड सातत्याने सजवले आहेत आणि त्या मल्टी पॉइंट रेडच्या जोरावरती कुठेतरी आपण पाहतोय तर श्री सीमादेवी सालदुरे संघ या ठिकाणी विजयाच्या दिशेने अग्रेसर झालाय. स्कोर कार्ड ऐकूयात. 6 या गुणसंख्येवरती जय सीमामाता सालदुरे संघ पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला 22 या गुणसंख्येवरती श्री सीमादेवी सालदुरे संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी ओजस आक्रमणासाठी सज्ज होईल. जर्सी क्रमांक 6
समोर 7 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओजसला रोखण्याचा प्रयत्न केला जाईल का मैदानाच्या आतमध्ये, हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड आणि त्याच दरम्यान पंचांचा इशारा येतोय. सामना मध्यंतरासाठी थांबेल, मध्यंतरापर्यंतचं गुणफलक. दरम्यान दुसरा तोंड केले, दुसऱ्या सत्रातील पहिली चढाई घेऊन 8 नंबरची जर्सी परिधान केल्या सीसीमध्ये चांदुरे संघाचा चढाईपटू पहिल्या सत्राला अतिशय चांगल्या प्रकारची आघाडी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. जवळजवळ 16 गुणांची आघाडी सीसीमादेवी चांदुरे या संघाच्या खात्यात आली. नक्कीच आपण पाहतोय दुसऱ्या सत्राला थोडासा खेळ बदलण्याची गरज आहे. जयसी बाबा चांदुरे संघाला थोडासा आक्रमक होणं गरजेचं आहे. आपल्या संघाचं जर या स्पर्धेतील आव्हान टिकवायचं असेल तर एक चांगल्या प्रकारचा खेळ विपुल त्याचप्रमाणे ओजस यांना नक्कीच करावा लागणार आहे. दरम्यान चढाईचा भार होण्यासाठी 6 नंबरची जर्सी परिधान केलेला ओजस चढाईचा भार होत आहे. सीसीमादेवी चांदुरे संघाच्या 7 खेळाडूच्या क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय सुरेख अशी खेळी आहे, सुंदर अशी खेळी. दरम्यान एक महत्वाचा गुण जमा करून ओजस माघारी वळते. प्रत्युत्तराला चढाईसाठी 8 नंबरची जर्सी प्रदान केलेला सीसीमादेवी चांदुरे संघाचा चढाईपटू अतिशय सुरेख असा खेळ चालू सामन्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. सीसीमादेवी चांदुरे या संघाकडून आक्रमक अशा चढाया, अभेद्य असं क्षेत्ररक्षण या बळावर संघ एक चांगल्या प्रकारची आघाडी घेताना नक्कीच आपण पाहतोय चालू सामन्यामध्ये. दरम्यान चढाईचा भार वाढण्यासाठी 4 नंबरची जर्सी प्रदान केलेला विपुल चढाईचा भार वाढण्यासाठी सज्ज झालाय. थोडासा आक्रमक खेळ करावा लागणार आहे तो विपुलला. बऱ्याचशा गुणांनी पिचडीवर आपल्याला पाहायला मिळतोय तो जयसी माता चांदुरेचा हा संघ पाहिजे कशा प्रकारे पिचडी बरोबर करणार. थोडासा आक्रमक खेळ करण्याची नक्कीच गरज आहे. परंतु तेवढा सोयीचा संघ त्यांच्या समोर आहे. सीसीमादेवी चांदुरेचा संघ अतिशय चांगल्या प्रकारची पकड होते. सांघिक पकडीचा सुंदर असा नमुना पेश केला जातोय. रायटर बाजचे पक्ष कोण करताय गोल जमा होतोय सीसीमादेवी चांदुरे संघाच्या खात्यामध्ये. दरम्यान तिसऱ्या चढाईचा इशारा येतो. तिसरी चढाई घेऊन आलाय तो 7 नंबरच्या जर्सी परिधान केलेला अथर्व तिसरी चढाई घेऊन आलाय. पाहिजे कशा प्रकारची खेळी करणार आहे अतिशय सुरेख स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. तिसरी चढाई केली अथर्वसाठी. या चढाईमध्ये गुण प्राप्त करण्याची गरज आहे अथर्वला. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख अशी खेळी, सुंदर अशी खेळी. 2 खेळाडू बादची पंच कोण करतायत. 2 महत्वाचे गुण पुन्हा एकदा जमा होत आहे सीसीमादेवी चांदुरे संघाच्या खात्यामध्ये. सुरेख असा खेळ, अतिशय सुरेख असा खेळ नक्कीच आपल्याला अथर्वच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दरम्यान आता मात्र पुन्हा एकदा सुरेख अशी पकड होत आहे, सुंदर अशी पकड. ओजस बाद होतोय, मोठा धक्का मिळतोय जयसी माता चांदुरे संघाला. गुण जमा होत आहे सीसीमादेवी चांदुरे संघाच्या खात्यामध्ये. 2 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आपली केस जोडण्यासाठी तयार होत आहे. तर पुन्हा एकदा अथर्व मागच्या चढाईमध्ये 2 खेळाडू बाद करण्यात नक्कीच त्याला यश आता होतं. तोच अथर्व चढाईचा भार वाढण्यासाठी 2 खेळाडूचं विखुरलेलं क्षेत्ररक्षण नक्कीच आपण पाहतोय. अतिशय सुरेख अशी खेळी करतोय. वादळी अशी खेळी करताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. तो अथर्व सुंदर अशी खेळी करतोय. आपल्या संघाकडून आपल्या संघाच्या विजयात एक बहुमूल्य असं योगदान त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. चालू सामन्यामध्ये एक सुंदरसा खेळ त्याच्या माध्यमातून नक्कीच होतोय. दरम्यान 3 नंबरची जर्सी परिधान केलेला पारस चढाईचा भार वाढण्यासाठी सज्ज झालाय. चतुर्थ असा चढाई पटतोय. जयसी माता चांदुरे संघाचा पारस आपली खेळी सजवतोय. सुरेख अशी खेळी करतोय, सुंदर अशी खेळी. परंतु तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण सीसीमादेवी चांदुरे या संघाकडून रायडर बादचे पंच कोण करतायत. गुण जमा होतोय सीसीमादेवी चांदुरे संघाच्या खात्यामध्ये. एकूणचा 1 खेळाडू त्यालाही बाद करून आता माघारी वळतोय. 1 बाद लोन येतोय. पुन्हा एकदा लोन येतोय तो जयसी माता चांदुरे संघावर. 3 त्रुटी समयानंतर सामना सुरू झाल्याचे पंचांनी गुण केले. चढाईचा भार वाढण्यासाठी ओजस. दरम्यान आता मात्र सुरेख अशी पकड होत आहे, सुंदर अशी पकड. रायडर बादचे पंच कोण करतात. बोनस गुण प्राप्त करून चढाईपट्टू बाद होतोय. दोन्ही संघांच्या खात्यामध्ये 1-1 गुणांची नक्की भर पडणार आहे. संजय गुडेकर यांना थोडीशी दुखापत होताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. परंतु या दुखापतीचं नक्कीच ते सावरतील. पुढील खेळीमध्ये नक्कीच, पुढील वेळेमध्ये नक्कीच आपला खेळ ते नक्कीच सादर करतील. कबड्डीच्या खेळामध्ये अनेक वेळा खेळाडूंना दुखापत होत असते, परंतु त्यावर यशस्वीरित्या मात केली जाते आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने नव्या उत्साहाने पुन्हा एकदा खेळाडू सहभागी होत असतात. दरम्यान चढाईचा भार वाढण्यासाठी 4 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटू विपुल चढाईचा भार वाढण्यासाठी सज्ज झालाय.
सीमादेवी चांदोरे संघाच्या क्षेत्ररक्षणात अतिशय सुरेख अशी खेळी विपुलच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. बोनस गुण प्राप्त झाल्याची पंच कोण करतात, गुण जमा होतोय. सीमामाता चांदोरे संघाच्या खात्यामध्ये गुणांची भर पडते. दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू आहे. पहिल्या सत्राला जवळजवळ 16 गुणांची महत्वपूर्ण अशी आघाडी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. सीमादेवी चांदोरे संघाच्या खात्यामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये थोडासा खेळ उंचावण्याची गरज आहे जय सीमामाता चांदोरे संघाला, परंतु तेवढाच तोडीचा संघ त्यांच्या समोर आहे. सीमामाता चांदोरेचा संघ कोणत्याही प्रकारची संधी प्राप्त करून घेताना दिसत नाहीत ती गुण प्राप्त करण्याची. दरम्यान आपली चढाई संपू चढाईपटू माघारी वळलाय. सीमादेवी चांदोरे संघाचा प्रत्युत्तराला चढाईसाठी पुन्हा एकदा विपुल 4 नंबरची जर्सी परिधान केलेला विपुल मागच्या चढाईमध्ये बोनस गुण प्राप्त केला होता आपल्या संघाच्या खात्यामध्ये. तोच विपुल चढाईचा भार वाढण्यासाठी सज्ज झालाय. 7 खेळाडूंचं सुरेख असं क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त न करता विपुल माघारी वळलाय. दरम्यान तिसऱ्या चढाईचा इशारा येतोय श्रीमादेवी चांदोरे संघासाठी. अथर्व तिसऱ्या चढाईचा शिवधनुष्य स्वतःच्या खांद्या घेऊन चढाईचा भार वाढण्यासाठी सज्ज झालेला नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख अशी खेळी करतोय, सुंदर अशी खेळी. कोपरा रक्षक विपुलला बाद करतोय. विपुलही मान्य करतोय. दरम्यान पंच एक खेळाडूला नक्कीच बाद ठरवणार. अतिशय सुरेख अशी खेळी चतुराईने हुशारीने खेळी करताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं वेगावर सवार होताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय तो अथर्व. महत्वाचा गुण जमा होतोय सीमादेवी चांदोरे संघाच्या खात्यामध्ये. चालू सामना संपता जोडारा पुढील सामना उपांत्य फेरीचा दुसरा सामना दुर्गादेवी मुरुड विरुद्ध जे हनुमान ताडाचा कोण अंजरले. दोन्ही संघांना दुसरा पुकार आहे. संघ नायक संघ व्यवस्थापक आपल्या खेळाडूंना खेळण्याच्या दृष्टीने आपण तयार ठेवायचं आहे. तिसरा पुकार मिळतात आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. दरम्यान चढाईचा भार वाढण्यासाठी जय सीमामाता चांदोरे या संघाकडून फारस कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त न करता आपल्या संघ सहकार्यात माघारी वळतोय. प्रत्युत्तराला चढाईसाठी 8 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटू सीमादेवी चांदोरे संघाचा आपली खेळी सजवतोय. जय सीमामाता चांदोरे संघाच्या क्षेत्ररक्षणात अतिशय सुरेख असा खेळ चालू सामन्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. सीमादेवी चांदोरे या संघाकडून आक्रमक अशा चढाया अभेद्य असं क्षेत्ररक्षण या बळावरच संघ एक चांगल्या प्रकारची आघाडी घेताना चालू सामन्यामध्ये नक्कीच आपण पाहतोय. सामन्यात परत येण्याची कोणतीही संधी मिळत नाहीये ती जय सीमामाता चांदोरे संघाला. दरम्यान तिसऱ्या चढाईचा इशारा येतोय तो जय सीमामाता चांदोरे संघासाठी तिसरी चढाई घेऊन पारस 3 नंबरची जर्सी परिधान केलेला. कारण या मोरोची स्थिती पारससाठी डू डाय रेड या चढाईमध्ये गुण प्राप्त करण्याची गरज आहे ती पारसला. 7 खेळाडूंचं हाऊसफुल असं क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षण भेटण्याचा आटोकाट असा प्रयत्न पारसच्या माध्यमातून, परंतु अभेद्य असं क्षेत्ररक्षण कोणत्याही प्रकारची संधी मिळत नाहीये पारसला क्षेत्ररक्षण भेटण्याची. गुण जमा होतोय. सीमादेवी चांदोरे संघाच्या खात्यात गुणांची भर पडते. दरम्यान चढाईचा भार वाढण्यासाठी पुन्हा एकदा अथर्व वारंवार आपल्या संघाकडून चढाई करतोय. त्यात त्याला नक्कीच यश येते. आपल्या संघाचं गुणपत्र खालतं ठेवण्यात तो नक्कीच यशस्वी होतोय. अथर्व चढाईचा भार वाढण्यासाठी सज्ज झालाय. 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण नक्कीच आपण पाहतोय जय सीमामाता चांदोरे या संघाकडून. पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेत आपल्या संघ सहकार्याचा माघारी वळतोय. आपल्या संघाकडे असणारी आघाडी कायम राखण्याचा होता आटोकाटाचा प्रयत्न. दरम्यान चढाईसाठी 7 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटू बोनस गुण प्राप्त झाल्याची पंच कोण करतायत. महत्वाचा गुण जमा होतोय. जय सीमामाता चांदोरे संघाच्या खात्यामध्ये गुणांची भर पडली. दरम्यान तिसऱ्या चढाईचा इशारा येतोय श्री सीमादेवी चांदोरे संघासाठी. तिसरी चढाई पुन्हा एकदा घेऊन आलाय. 7 नंबरची जर्सी परिधान केलेला अथर्व चढाईचा भार वाढण्यासाठी सज्ज झालाय. 4 खेळाडूंचं विखुरलेला क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. या 4 खेळाडूंमध्ये एक गुण जमा करायचा आहे तो अथर्वला. सुरेख अशी खेळी आणि आता मात्र सुंदर अशी खेळी हुशारीने चतुराईने खेळी करतोय. एक गुण महत्वाचा जमा करतोय आपल्या संघाच्या खात्यात तो अथर्व. गुण जमा होतोय सीमादेवी चांदोरे संघाच्या खात्यामध्ये. अतिशय सुरेख असा खेळ अथर्वच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान चढाईसाठी 5 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटूने आता मात्र सुरेख अशी पकड होत आहे. सुंदर अशी पकड. रायडर बादचे पंच गुण करतायत. गुण जमा होतोय. सीमादेवी चांदोरे संघाच्या खात्यामध्ये गुणांची भर पडते. अतिशय सुंदर असा खेळ चालू सामन्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. सीमादेवी चांदोरे या संघाकडून 2 खेळाडूंमध्ये आपली खेळी सजवतोय तो अथर्व. 7 नंबरची जर्सी परिधान केलेला अथर्व 2 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आपली खेळी सजवतोय. सुरेख अशी खेळी करतोय. सुंदर अशी खेळी करतोय.
दरम्यान चढाईचा मार वाढवण्यासाठी 2 नंबरची जर्सी प्रदान केलेला रायपटू जयसी मामाता चांदोरे संघाचा आपली खेळीचा धोको आहे. 7 खेळाडूंच्या बलाढ्याचा क्षेत्ररक्षण असे सीमादेवी चांदोरे संघाच्या. आणि आता मात्र पकड करण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. एक गुण बहाल करतोय तो क्षेत्ररक्षक जयसी मामाता चांदोरे संघाला महत्वाचा गुण जमवतोय जयसी मामाता चांदोरे संघाच्या खात्यामध्ये. दरम्यान चढाईसाठी अथर्व 3 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय जयसी मामाता चांदोरे या संघाकडून. सीमादेवी ग्रामस्थ मंडळ चांदोरे यांच्या वतीनं सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. गुण बोला काय गुण बोला काय 37 विरुद्ध 11. 37 गुणांवर खेळताय सीमादेवी चांदोरे तर 11 गुणांवर खेळताय जय सीमा माता चांदोरे. शेवटच्या 5 मिनिटाला भक्कम अशी आघाडी आपल्याला सीमादेवी चांदोरे या संघाच्या खात्यात आलेली नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान सुंदर अशी पकड होतोय सीमादेवी चांदोरे या संघाकडून महत्वाचा गुण जमा होतोय सीमादेवी चांदोरे संघाच्या खात्यामध्ये. दरम्यान यानंतर धावतं समालोचन ऐकवण्यासाठी आपण जाऊया पुन्हा एकदा साहिल शिगवणे यांच्याकडे. चला या ठिकाणी शेवटच्या काही मिनिटांमध्ये गेलेला सामना या ठिकाणी अनुभवायला मिळतोय. निदान रेषा अडवली जाते चांदोरे संघाच्या माध्यमातून जयसी माता चांदोरे या संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. निदान रेषा अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. महत्वपूर्ण हा सामना या ठिकाणी झुकत चाललाय. सभोवत या ठिकाणी विजयाच्या दिशेने अग्रेसर झालेला पाहायला मिळतोय. श्री सीमादेवी चांदोरे या संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी अथर्व या खेळाडूने केली. मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त प्रयत्न सातत्याने केला आणि अगदी चांगल्या दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. श्री सीमादेवी चांदोरे संघ विजयाच्या दिशेने अग्रेसर होताना पाहायला मिळतोय. थोडासा अडचणीमध्ये आज मात्र चाचपड त्यांना पाहायला मिळाला. जय सीमामाता चांदोरे संघ शेवटच्या काही मिनिटांचा खेळ. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे माणसांचा इशारा येतोय. यावेळेस मात्र अजून एका गुणाची कमाई केली आहे श्री सीमादेवी चांदोरे संघाच्या खात्यामध्ये. हा सामना जिंकला गेला तर सेमीफायनलसाठी दाखल होणारा पहिला संघ आपल्याला मिळून जाईल. यानंतर लगेचच 2 बलाढ्य संघ दुर्गादेवी मुरुड त्यांच्या विरोधामध्ये जयनुमान अंजरली ताडासाकोड हे 2 संघ पाहायला मिळतील. जी याच्यानंतरची उपउपांत्य फेरीची क्वार्टर फायनल क्रमांक 2 ही लढत खेळताना पाहायला मिळतील. चांगल्या दर्जाचा खेळ अगदी दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. परंतु एका बाजूने विजयाच्या दिशेने जाण्याचे सर्व दरवाजे या ठिकाणी आपल्या स्वतःसाठी उघडले. दुसऱ्या बाजूला एका संघासाठी सर्व दरवाजे या ठिकाणी बंद होताना पाहायला मिळतात. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. या ठिकाणी व्हॅलिडेट केली आणि त्यानंतर मात्र चला या ठिकाणी जर्सी क्रमांक 11 खेळाडू सज्ज होतोय. या ठिकाणी मिडलाईनच्या अगदी जवळ या ठिकाणी एक सक्सेसफुल टॅकल होताना पाहायला मिळाला. टॅकल सक्सेसफुल झाला. गुणाची कमाई केली आहे जय सीमामाता चांदोरे संघाने आपल्या संघाच्या खात्यामध्ये. परंतु थोडासा उशीर झाला या ठिकाणी. विजयाच्या दिशेने अगदी खूप स्ट्रॉंग पोझिशन वरती अग्रेसर झालेला श्री सीमादेवी चांदोरे संघ पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटचा आणि अंतिम मिनिट मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी अजून एका गुणाची कमाई चांदोरे संघाच्या खात्यामध्ये आणि त्यानंतर मात्र जय सीमामाता चांदोरे संघासाठी 3री चढाई पाहायला मिळते आणि 3ऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 3 पारस हा खेळाडू या ठिकाणी सज्ज झाला. गुणाची कमाई होतीये.
जयसीमा माता सालगुरे संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी औपचारिकता शिल्लक पाहायला मिळते. या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने सालगुरेचा संघ श्री सीमादेवी सालगुरे हा संघ या ठिकाणी विजयाच्या दिशेने अग्रेसर झाला. एक दमदार प्रदर्शन आज या मॅच मध्ये पाहायला मिळालं. श्री सीमादेवी सालगुरे संघाच्या माध्यमातून पराभूत होण्याच्या दिशेने या ठिकाणी जय सीमा माता सालगुरे हा संघ पाहायला मिळतो आणि या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. ऑफिशियली या ठिकाणी डिक्लेरेशन होत आहे. सामना संपला जातो आणि या मॅच मध्ये श्री सीमादेवी सालगुरे संघाने या ठिकाणी विजय मिळवला. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तर जय सीमा माता सालगुरे संघाला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात आणि श्री सीमा